तर चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला शिकायचं आहे खूप महत्त्वाचा टॉपिक, जो खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला याचा जर यूज माहीत नसेल ना, तर तुम्हाला सेंटेन्सेस बनवताना खूप अडचणी येतात. ह्या दिसायला छोट्या-छोट्या गोष्टी दिसतात, एकदम छोट्या-छोट्या, की मॅम हे अँड द म्हणजे कधी आपण व्यवस्थित यूज नाही केलं तरी चालेल का? तर नाही. असं बिलकुलही चालणार नाही, कारण आपल्याला राईट यूज येणं खूप महत्त्वाचं आहे. तर तेच आपल्याला बघायचं आहे आज. आर्टिकल्स म्हणजे उपपदे असं आपण त्याला म्हणतो आणि 3 आर्टिकल्स आहेत, ते म्हणजे ए, अँड आणि द. हे 3 आर्टिकल्स आपल्याला आज शिकायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला काय समजून घ्यायचं आहे बघा या ठिकाणी. आपण या अगोदर सेंटेन्सेस बनवायला शिकलोय. मात्र सेंटेन्सेस बनवताना त्यामध्ये मी काय केलंय, जसं मी म्हटलं, इट इज अ कॅट, इट इज अॅन ऑक्स, धिस इज द रिव्हर. आता या ठिकाणी मी 3 सेंटेन्स म्हटलं, पण मी त्या ठिकाणी ए अँड द वेगवेगळ्या सेंटेन्सेसमध्ये यूज केलं. या ठिकाणी कन्फ्युजन तुमचं हे होऊ शकते, मॅम हे कसं यूज करायचं? खूप गोंधळ होतोय, है ना? काळजी करू नका. तेच आपल्याला स्टेप बाय स्टेप शिकायचं आहे. तर व्हिडिओ आपल्याला हळूहळू व्यवस्थित बघायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे. तर आर्टिकल शिकण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असतो, तो म्हणजे आपल्याला कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन शिकायचे. बघा, कॉमन नाऊन आणि प्रॉपर नाऊन याच्यामध्ये खूप जास्त डिफरन्स नाही आहे. तर छोटा डिफरन्स आहे. तुम्हाला ते सांगायचं झाल्यास बघा, पहिले आपण याचे एक्झाम्पल बघू. कॉमन नाऊन म्हणजे काय? एकदम सामान्य नाव, साधे नाव, जसं बॉय, गर्ल, रिव्हर. मुलगा असेल, मुलगी असेल, नदी असेल, मोबाईल. बघा, या ठिकाणी मोबाईल, टेबल, चेअर हे कॉमन नावं झाले सगळे. या ठिकाणी आपल्या हे लक्षात नाही येत आहे, की टीचरनं मुलगी म्हटलं, पण तिचं नाव काय? नाव नाही सांगितलं. मी नदी म्हटलं, पण नदीचं नाव सांगितलं का? नाही. मी बॉय म्हटलं, मुलगा म्हटलं, पण मुलाचं नाव सांगितलं का? तर नाही. हे जे आहेत, हे सर्व कॉमन नाऊन आहेत आणि मॅक्झिमम आपल्या आजूबाजूनं ज्या गोष्टी असतात, त्या कॉमन नाऊन असतात. जसं बुक झालं. बुक काय आहे? कॉमन नाऊन. कारण या ठिकाणी मी कुठला सब्जेक्ट सांगितला नाही. है ना? बघा, हा झाला कॉमन नाऊन. आज आपल्याला कॉमन नाऊन हे खूप महत्वाचं आहे, की आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की कॉमन नाऊन कशा प्रकारचे असतात आणि का बरं? कारण आर्टिकल्स आपण शिकत असताना आपल्याला आर्टिकल्समध्ये जास्तीत जास्त कॉमन नाऊनचा यूज करावा लागतो. बघा, प्रॉपर नाऊन म्हणजे काय? पर्टिक्युलर नाव एखाद्या व्यक्तीला दिलेलं. जसं माझं एक पर्टिक्युलर नाव आहे, तुम्ही मला त्या नावानं ओळखता, की या मॅमचं नाव हे आहे, ह्या मॅम, है ना? त्यानंतर बघा, या ठिकाणी एक्झाम्पल घेतलं, की विशेष नाम असं आपण त्याला म्हणतो प्रॉपर. त्या व्यक्तीचं पर्टिक्युलर नाव, प्रॉपर नाव. राम एक नाव झालं, सीता हे प्रॉपर नाव झालं, गंगा हे काय झालं? एक नदीचं नाव झालं. याप्रमाणे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे डिफरन्स बिटवीन कॉमन नाऊन अँड प्रॉपर. मी जर म्हटलं सपोज ट्री, हे झालं कॉमन, कारण ट्रीच म्हटलं मी. पण मी जर म्हटलं मँगो ट्री, तर हे झालं प्रॉपर नाऊन. कारण आता तुमच्या लक्षात आलं की मॅम मँगो ट्री विषयी बोलत आहे. सपोज मी म्हटलं मोबाईल, तुम्ही म्हणाल मोबाईल, बट समजलं नाही नेमकं कोणता मोबाईल. मी जर म्हटलं ॲपल कंपनी मोबाईल, त्यावेळेस तुमच्या लक्षात आलं की मॅम ॲपल कंपनी मोबाईल विषयी बोलत आहेत. तर अशा प्रकारे डिफरन्स आपल्या लक्षात आला पाहिजे. मोबाईल कॉमन, ॲपल कंपनी मोबाईल प्रॉपर, ट्री कॉमन, मँगो ट्री प्रॉपर, है ना? तर मी जर म्हटलं बोर्ड कॉमन, मी जर म्हटलं व्हाईट बोर्ड प्रॉपर. असं तुम्हाला डिफरन्स लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे आपल्याला पुढे जाण्यासाठी. हे समजून घेतलं तुम्ही. आता जाऊया आपण समोर. आता बघायचं आहे आपल्याला डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय असते आणि इनडेफिनेट आर्टिकल म्हणजे काय असते. डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद असं म्हणतो आपण त्याला, ते आहे द. तर निश्चित उपपद म्हणजे काय? बघा, एखादी गोष्ट सांगताना सुरुवातीला सपोज एखादं नाव आलं. राम हा खेड्यात राहणारा व्यक्ती होता. तो खूप हुशार होता. आता या ठिकाणी स्टार्टिंग झाली तर तुम्हाला एक समजलं की राम नावाचा व्यक्ती होता. तर तुम्हाला ज्यावेळेस त्या व्यक्तीची निश्चित माहिती होते, त्यानंतर आपल्याला दचा यूज करावा लागतो. तो कसा करायचा ते हळूहळू आपण शिकू. सध्या एवढं लक्षात घ्यायचं, डेफिनेट आर्टिकल म्हणजे निश्चित उपपद हे द असतं आणि इनडेफिनेट अनिश्चित उपपद जे असतं, अनिश्चित उपपद जे असतं ते असतं अँड आणि अ आणि अँड हे दोन्ही सुद्धा. ओके. तर बघा,
हे 2 लक्षात घेतलं. आता जायचंय आपल्याला समोर. ते महत्त्वाची गोष्ट बघा, हे आर्टिकल शिकण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी सुरुवातीला आपण शिकून घेत आहे. ओके. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन मधला डिफरन्स आपण बघितला. आपण डेफिनेट आर्टिकल, इनडेफिनेट आर्टिकल सुद्धा बघितला. आता आपल्याला बघायचं आहे वॉवल्स आणि कॉन्सोनंट्स म्हणजे काय. वॉवल्स म्हणजे काय असते तर स्वर. बघा ABCD मध्ये A to Z ही जी ABCD आहे यामध्ये 5 वॉवल्स असतात, ते म्हणजे A, E, I, O, U. आणि उर्वरित जे काही आहेत हे सर्व सोडून बाकी सर्व काय असतात तर ते असतात कॉन्सोनंट्स आपण त्याला. मग ते BCD पासून तर Z पर्यंत हे 5 सोडून. ओके, हे लक्षात घ्या. वॉवल्स हे आहेत आणि कॉन्सोनंट हे आहेत. दॅट्स इट. ओके, तर एवढं झाल्यानंतर आता जाऊया आपण समोर आपल्याला बघायचं आहे, आपल्याला यूज बघायचा आहे. अचा यूज आपण कशा प्रकारे करणार आहे. अचा यूज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, या ठिकाणी काही रूल्स आहेत, जे रूल्स आपल्याला समजून घ्यायचे आहेत. या आर्टिकलचा यूज करण्यासाठी याला सुद्धा म्हणतो आपण किंवा ए सुद्धा म्हणतो. रूल्स म्हणजेच आहेत नियम, महत्वाचे नियम. हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम एकवचनी पाहिजे. एकवचनी म्हणजे ते एकच असलं पाहिजे. जसं मी जर म्हटलं बुक्स चालणार नाही, मोबाईल्स चालणार नाही, ते एकच असलं पाहिजे. एवढं लक्षात घ्या. ते संख्येमध्ये मोजता आले पाहिजे. बघा काही गोष्टी अशा असतात ज्या संख्येमध्ये मोजता येत नाहीत, मात्र काही गोष्टी अशा असतात ज्या संख्येमध्ये आपण मोजू शकतो. जशा चांदण्या आहेत, हे मोजू शकत नाही आपण आकाशातील, तर ते काय झालं, काउंट करता येत नाहीत, है ना. मात्र आपल्याला हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन कसं पाहिजे तर ते काउंटेबल पाहिजे. जसं बॉटल जरी म्हटलं मी, बॉटल आपण काउंट करू शकतो. मी मोबाईल म्हटलं, मोबाईल सुद्धा आपण काउंट करू शकतो. तर यासाठी आपल्याला संख्येमध्ये मोजता यायला पाहिजे. हे नियम तुम्ही लक्षात ठेवायचा. त्याची निश्चित माहिती नसावी, तर हे निश्चित माहिती नसावी सुरुवातीला आलेलं असतं हे उपपद. त्याची सुरुवात कुठल्या तरी व्यंजनाने, बघा व्यंजन, कॉन्सोनंटनं त्याची सुरुवात झालेली असावी. आता ज्यावेळेस आपण सेंटेन्स बघू तुमच्या चांगल्या प्रकारे लक्षात येईल. बघा पहिलं सेंटेन्स दिलंय मी, धिस इज अ बुक. बुकची सुरुवात बी न झालं. बी काय आहे तर कॉन्सोनंट आहे. बुक किती आहे तर एकच आहे, म्हणून याच्या अगोदर आपण हे आर्टिकल यूज केलं. नेक्स्ट बघा, धिस इज अ कॅट. या ठिकाणी कॅटचा सी जो आहे हा कॉन्सोनंट आहे. कॅट किती आहे, कॅट्स आहेत का नाही. कॅट्स असतं तर आपल्याला हे उपपद घेता आलं नसतं. कॅट ही एकच आहे आणि कॅटला आपण मोजू सुद्धा शकतो. 1 कॅट, 2 कॅट, 3 कॅट, येस. तर हे काउंटेबल सुद्धा आहे आणि किती आहे, एकच आहे. त्यामुळे याच्या अगोदर आपण हे उपपद वापरलं. इट इज अ फ्रूट. बघा फ्रूटची सुरुवात यफनी झाली. यफ काय आहे तर कॉन्सोनंट आहे आणि फ्रूट किती आहे तर एकच आहे. फ्रूट्स आपण मोजू शकतो. त्यामुळे आपल्याला काय करावं लागते, याच्या अगोदर हे आर्टिकल यूज करावं लागतं. अशा प्रकारे आपल्याला याला समजून घ्यायचं आहे. या आर्टिकलचा यूज आपण कशा पद्धतीनं करतो. तर हे एवढं सोपं आहे की तुमच्या माइंडमध्ये एकदा सेटल झालं तर तुम्ही विसरत नाही आणि तुम्हाला कुठलीही अडचण यामध्ये जात नाही. ओके, तर चला आता आपण जाऊया समोर. या ठिकाणी बघा, एखाद्या विशेषणाची सुरुवात, विशेषण म्हणजे मी तुम्हाला शिकवलंय ॲडजेक्टिव्ह, है ना. आपण पार्ट्स ऑफ स्पीचच्या व्हिडिओमध्ये ॲडजेक्टिव्हचा यूज शिकलो होतो. ॲडजेक्टिव्ह आपण कशाला म्हणतो तर ते ॲडजेक्टिव्ह जे असतं त्याने जर सुरुवात झालेली असली एखाद्या कॉन्सोनंटची, कशाची, व्यंजनाने सुरुवात झालेली असेल, त्यापूर्वी आपण हे उपपद वापरतो. जसं मी घेतलं धिस इज अ स्मॉल चाइल्ड. याच्यामधलं ॲडजेक्टिव्ह कुठलं आहे तर स्मॉल आहे. धिस इज अ क्लेवर गर्ल. क्लेवर काय आहे याच्यामधील तर ॲडजेक्टिव्ह आहे. तर हे जे स्मॉल आहे, यस हा कॉन्सोनंट आहे, यामुळे या ठिकाणी आपण चा यूज केलाय. क्लेवरचा सी काय आहे तर कॉन्सोनंट आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण काय केलं, चा यूज केला. तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ॲडजेक्टिव्ह जरी आले आणि त्या अगोदर आपल्याला काय यूज करायचं ते सुद्धा तुम्हाला अकॉर्डिंग टू ॲडजेक्टिव्ह, म्हणजे सुरुवात ॲडजेक्टिव्हची कशाने झाली त्या अकॉर्डिंग तुम्हाला आणि चा यूज करावा लागेल. तर या ठिकाणी कॉन्सोनंटनी सुरुवात झाली म्हणून आपण चा यूज केलाय. चला पुढे. प्रत्येक गोष्टीला काही ना काही अपवाद असतात, आहे ना, काही ना काही एक्सेप्शन असतात. तर आपण इंग्लिशमधील वोवेल आणि कॉन्सोनंट बघितले.
मात्र मराठीतले जे काही कॉन्सोनंट आणि ओवेल आहेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे. बघा, मराठीमध्ये अ ते आहा पर्यंत जे आहे हे आहेत सर्व वोवेल म्हणतो आपण, वोवेल्स. ओके. आणि उर्वरित जे आहे क पासून ते ञ पर्यंत हे सर्व काय आहेत तर कॉन्सोनंट आहेत. या ठिकाणी आपल्याला का बरं हे समजून घ्यावं लागत आहे, कारण आपल्याला या ठिकाणी एक्सेप्शन काय आहे बघा. इथे यू न सुरुवात झाली तरी पण आपण अ घेतलंय. इथे सुद्धा यू काय आहे एक वॉवेल आहे, पण आपण अ हे आर्टिकल यूज करण्यासाठी कॉन्सोनंटचा यूज करतो. मग या ठिकाणी तर वॉवेल आलं, मग कसं काय आपण अ घेतलं, हा प्रश्न डोक्यामध्ये राहतो. त्यामुळेच आपल्याला याला जाणून घ्यायचंय, समजून घ्यायचंय. जरी या ठिकाणी यू तुम्हाला दिसतोय, पण हे जे उच्चार कराल तुम्ही तर याचा उच्चार कसा येतो बघा, युनिव्हर्सिटी. काय येतो, युनिव्हर्सिटी. मग य काय आहे तर य आहे एक कॉन्सोनंट, म्हणून या ठिकाणी आपण अ चा यूज केलाय. हे सुद्धा तसं युनिट, यू य आहे म्हणून आपण अ चा यूज केला. या ठिकाणी सुद्धा बघा, युनियन यू, य काय आहे एक कॉन्सोनंट आहे म्हणून आपण अ चा यूज केला. युनिफॉर्म यू है ना. तर या ठिकाणी हे एक्सेप्शन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. साऊंड सुद्धा तुम्हाला बघणं आवश्यक आहे की साऊंड याचा कॉन्सोनंट सारखा येतो की वोवेल सारखा येतो. जर साऊंड कॉन्सोनंट सारखा येत असेल आणि सुरुवात जरी वोवेलनं झालेली असेल तरी सुद्धा आपल्याला अ हे आर्टिकल यूज करावं लागतं. हे झाले याचे एक्सेप्शन आणि अ या आर्टिकलचा यूज सुद्धा. चला आता शिकायचं आहे आपल्याला ॲन या आर्टिकलचा यूज आपण कशा पद्धतीनं करणार आहे. बघा, या आर्टिकलचा यूज करण्यासाठी, ॲन या आर्टिकलचा यूज करण्यासाठी आपल्याला सेम जसं हे उपपद वापरण्यासाठी सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउन एकवचनी पाहिजे, म्हणजे ते एकच असलं पाहिजे, ते काउंटेबल असलं पाहिजे, संख्येमध्ये मोजता आलं पाहिजे, त्याची निश्चित माहिती नसावी आणि त्याची सुरुवात कुठल्या तरी, बघा आता या ठिकाणी वोवेलनं झालेली असावी. कशाने, ओवेलनी. ओवेल कुठले आहेत तुम्हाला माहिती आहे, ए ई आय ओ आणि यू हे सगळे काय आहे ओवेल साऊंड्स आहेत. याने याची सुरुवात झालेली पाहिजे. बघा, सेंटेन्सच्या माध्यमातून तुम्हाला लवकर लक्षात येईल कसं घेतलंय आपण. धिस इज ॲन एलिफंट. एलिफंटची सुरुवात कशाने झाली, ईनी झाली आहे आणि ई काय आहे तर वोवेल आहे. एलिफंट किती आहे तर एकच आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, ॲनचा यूज या ठिकाणी करावा लागतो. धिस इज ॲन इंक पॉट. इंक आयनी सुरुवात झाली, आय हे वोवेल आहे. त्याचबरोबर इंक पॉट किती आहे तर एकच आहे आणि हे कॉमन नाऊन आहे. एलिफंट कॉमन नाऊन आहे, इंक पॉट पण कॉमन आहे, म्हणून या ठिकाणी आपण ॲनचा यूज केलाय. ओके. बघा, इट इज ॲन ऑरेंज. ओनी सुरुवात झाली म्हणजे वोवेलनी सुरुवात झाली आहे. ऑरेंज काउंटेबल आहे आणि एकच आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी ॲनचा यूज केला. अ आणि ॲन म्हणजे एक सुद्धा होतं. धिस इज ॲन एलिफंट म्हणजे हा एक हत्ती आहे. धिस इज ॲन इंकपॉट, हा एक इंकपॉट आहे. एक असा सुद्धा अर्थ होतो याचा, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं. तर या ठिकाणी बघा, अगदी इझी तुम्हाला सांगत आहे मी की तुमच्या माइंडमध्ये सेटल व्हावं. ओके. याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला जायचंय समोर. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पाहिलं होतं की एखाद्या विशेषणाची सुरुवात जर कॉन्सोनंटनं झाली तर त्या अगोदर आपण अ चा यूज करतो. मात्र ज्यावेळेस वोवेलनं सुरुवात होते एखाद्या ॲडजेक्टिव्हची त्यावेळेस आपण ॲनचा यूज करतो. जसं बघा, धिस इज ॲन ओल्ड मॅन. ओनी सुरुवात झाली म्हणजे वोवेलनी सुरुवात झाली. ओल्ड काय आहे याच्यामधील ॲडजेक्टिव्ह आहे, त्यामुळे या ठिकाणी आपण ॲनचा यूज केलाय. ओके. धिस इज ॲन इंटेलिजंट बॉय. इंटेलिजंट हे काय झालं याच्यामधील ॲडजेक्टिव्ह झालं, विशेषण झालं. इंटेलिजंटची सुरुवात आयनं झाली आहे. आय हे काय एक वोवेल आहे, म्हणून या ठिकाणी आपण ॲनचा यूज केलाय. ओके. अशा प्रकारे तुम्हाला जिथे ॲडजेक्टिव्ह दिसतील, जर त्या ठिकाणी कॉन्सोनंटनं सुरुवात झाली तर अ घ्या, वोवेलनी सुरुवात झाली तर ॲन घ्या. ओके. नेक्स्ट बघा, एक्सेप्शन काय आहे या ठिकाणी. एक्सेप्शन आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मी मराठी सुद्धा सांगितलं की कुठले वोवेल आहे, कुठले कॉन्सोनंट आहेत. त्याचप्रमाणे याला आपण वाचताना बघा, हे स्पेलिंग तुम्हाला एच पासून सुरू झालेलं दिसतं आणि हे सुद्धा एच पासून सुरू झालेलं दिसतं. अँड हे काय आहे, याला आपण काय वाचतो तर याला अवर वाचतो. काय वाचतो, अवर.
याला हवर नाही वाचत, याला अवर वाचतो. आणि अ काय आहे? अ एक वॉवेल आहे, त्यामुळे आपण ॲन या ठिकाणी घेतलंय. ॲन हे आर्टिकल घेतलंय. ओके, याला आपण हवर वाचत नाही, याला अवर वाचतो. ओके, नेक्स्ट बघा, याला आपण हॉनेस्ट नाही वाचत, तर याला आपण काय वाचतो बघा, ऑनेस्ट. ऑनेस्ट वाचतो. त्यामुळे आपल्याला अ काय आहे यामधील? ऑब्विसली काय आहे? तर वॉवेल आहे. वॉवेल आहे, त्यामुळे आपल्याला याच्या अगोदर काय घ्यावं लागतं? ॲन घ्यावं लागतं. तर हे रूल सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. ओके, तर हे झालं आपलं ॲनचा यूज कशा प्रकारे करणार आपण. आता आपल्याला बघायचं आहे दचा यूज आपण कसा करणार आहे. दचा यूज करण्यासाठी काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर ते सुद्धा बघूया. बघा या ठिकाणी दचा यूज करण्यासाठी दला आपण दी सुद्धा म्हणतो आणि द सुद्धा म्हणतो, दोन्ही सुद्धा आपण याचा यूज करतो. मग आपल्याला द कधी घ्यायचं, दी कुठे घ्यायचं हे सुद्धा समजून घ्यावं लागणार. बरोबर आहे. बघा, द किंवा दी. टीप, द नंतर येणाऱ्या शब्दाची सुरुवात जर स्वराने होत असेल तर त्याचा उच्चार दी असा करावा. बघा, तुम्हाला सांगायचं झाल्यास तुम्ही मूवी बघत असता, पिक्चर बघता आणि सिनेमा झाल्यानंतर त्या ठिकाणी द एंड नाही येत, तर त्या ठिकाणी दी एंड येतं. काय येतं? कारण बघा, ए ई आय ओ यू या ठिकाणी ए ई आय ओ यू वॉवेलमधील जर कशाने सुरुवात झाली तर त्या अगोदर आपल्याला दी उच्चारण करावं लागतं. दचं उच्चारण आपण तिथे काय करतो? दी असं करतो. आणि बाकी ठिकाणी आपण त्याचा उच्चारण द असं करतो. हे तुमच्या माइंडमध्ये बरेचदा राहू शकतं की मॅम इथे दी का बरं आलं, मॅम इथे द घेतलं, मग हे दी कुठून आलं. बरेच जण दीचा यूज करतात, मग हे कसं काय? तर हे तुम्ही लक्षात घ्या. वॉवेल्स जर असेल दच्या समोर आलेलं तर त्यावेळेस आपल्याला त्याचं उच्चारण दी असं करावं लागतं. जसं आपण मूवीच्या शेवटी पिक्चर झाल्यानंतर बघतो की दी एंड असतं, है ना. नेक्स्ट बघा, द नंतर येणाऱ्या शब्दाची सुरुवात जर व्यंजनाने झाली असेल तर त्याचा उच्चार द असा करावा. जर व्यंजनाने सुरुवात झाली असेल तर आपण त्याचा उच्चार द असाच करतो. जसं द ताजमहाल, टीने सुरुवात झाली, टी हा काय आहे? कॉन्सोनंट आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार आहे? द ताजमहल. ओके, चला आता हे झालं द शी रिलेटेड महत्त्वाच्या दोन गोष्टी ज्या होत्या खूप इम्पॉर्टंट. आणि एका व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर करणार आहे. ए अँड द मधील कुठलाही डाऊट तुमच्या डोक्यामध्ये राहणार नाही. एकदा तुम्ही शिकले की परत तुम्हाला असा कुठलाच रूल राहणार नाही की जो तुम्हाला माहिती नाहीये. बघा, द हे उपपद वापरण्यासाठी रूल काय आहे बघा. एकवचनी पण चालतं, अनेकवचनी पण चालतं. ते संकेत मोजता आलं तरी चालतं, नाही मोजता आलं तरी चालतं. त्याची निश्चित माहिती असावी, हे महत्वाचं आहे. त्याची माहिती झालेली असावी. जसं बघा या ठिकाणी मॅक्झिमम टाइम तुम्हाला हे बघायला मिळेल, एखादी स्टोरी ज्यावेळेस तुम्ही पाहता त्यावेळेस स्टोरीमध्ये सुरुवातीला ए आणि ॲनचा यूज दिसेल, मात्र त्या व्यक्तीविषयी माहिती झाली की दचा यूज चालू होऊन जातो त्या ठिकाणी, है ना. या ठिकाणी एक्झाम्पल घेतलेत मी. बघा, द टेबल, जसं टेबलच्या अगोदर आपण काय घेतलंय? दचा यूज केलाय. बघा, द टेबल. द कम्प्युटर, द सन, द मून, याप्रमाणे आपल्याला दचा यूज करावा लागतो. दचा यूज अजून कसा करावा लागतो चला बघूया. आपण नेक्स्ट स्लाइडकडे जाऊ. त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे मी तुम्हाला दचा यूज समजावून सांगते, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही. नोट, द हे उपपद वापरायचे काही विशिष्ट नियम आहेत. बघा, हे नियम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. जसं जगातील एकमेव वस्तूच्या नावापूर्वी आपण द वापरतो. जगामध्ये ती संपूर्ण जगामध्ये वस्तू किती असली पाहिजे? ती एकच असली पाहिजे. त्यावेळेस आपल्याला द ह्या उपपदाचा यूज करता येतो. जसं ताजमहाल किती आहे? एकच आहे, त्यामुळे द ताजमहल. लाल किल्ला किती आहे? एकच आहे, द लाल किल्ला. बघा, सूर्यकुडातील जेवढे नावं असतात त्या अगोदर आपण द यूज करतो. जसं द सन, द मून, द स्टार. समुद्राच्या नावा अगोदर सुद्धा आपल्याला दचा यूज करावा लागतो. द अटलांटिक ओशियन. पर्वताच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला दचा यूज करावा लागतो. द सातपुडा माउंटेन. बघा, द सातपुडा माउंटेन. हे रूल्स आहेत विशिष्ट, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. द कुठे घ्यायचं? नद्यांच्या नावापूर्वी सुद्धा तुम्हाला दचा यूज करावा लागतो. द गंगा रिव्हर, द यमुना रिव्हर, द सरस्वती रिव्हर, अशा प्रकारे.
दिशांची जी नावं असते, दिशा ज्या असतात त्यापूर्वी सुद्धा आपल्याला दचा यूज करावा लागतो. जसं द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ, अशा प्रकारे. धर्मग्रंथाची जी नावं असतात, धर्मग्रंथाच्या नावापूर्वी सुद्धा आपल्याला दचा यूज करावा लागतो. जसं द रामायणा, द महाभारता, द द रामायणा, द महाभारता, है ना. त्यानंतर बघा, बाजू सांगताना आपल्याला साईड सांगायचे, ही साईड, ही साईड, त्यावेळेस सुद्धा आपण कशाचा यूज करतो, दचा यूज करतो. द लेफ्ट साईड, द राईट साईड. ओके. देश प्रांतवाद्यांच्या नावा अगोदर जसं आपण म्हणतो महाराष्ट्रीयन आहेत, इंडियन आहेत, है ना, भारतीय आहेत, महाराष्ट्रीयन आहेत, त्यावेळेस सुद्धा आपल्याला दचा यूज करावा लागतो. कसा बघा, द महाराष्ट्रीयन. बघा, देश प्रांतवाद्याच्या नावा अगोदर जसं महाराष्ट्रीयन, द इंडियन, याप्रमाणे द महाराष्ट्रीयन, द इंडियन. त्यानंतर बघा, क्रमवाचक संख्या विशेषणांच्या पूर्वी सुद्धा. तर क्रमवाचक संख्या विशेषण म्हणजे काय असते बघा, या ठिकाणी बघा, इथे दिलंय मी, तुम्हाला दिसतंय की क्रमवाचक संख्या विशेषणांच्या पूर्वी सुद्धा जसं द फर्स्ट, द सेकंड, द थर्ड, द फोर्थ, याप्रमाणे क्रमवाचक संख्यांपूर्वी. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणांच्या तिसऱ्या रूपापूर्वी सुद्धा आपण कशाचा यूज करतो, तर दचा यूज करतो. त्या ठिकाणी तुम्ही शिकले असाल, मे बी तुम्हाला काही माहिती असेल किंवा नसेलही माहीत, तर डोंट वरी, मी या उद्देशाने या ठिकाणी सगळ्या गोष्टी ॲड केल्या आहे की तुम्हाला अशी कुठलीच गोष्ट नको की जी माहिती नाही आहे, मॅम मला ही गोष्ट तुम्ही शिकवली नाही किंवा ही मला का बरं माहीत नाही, असं व्हायला नको. यासाठी मी सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले. बघा, राम इज द बेस्ट, वर्चस्व दाखवण्यासाठी राम इज द बेस्ट बॉय इन द क्लास. इथं बेस्टच्या अगोदर आपण दचा यूज केलाय. ओके. विशेषणांच्या तिसऱ्या रूपापूर्वी आपण घेतो, जसं गुड, बेटर, बेस्ट, हे डिग्रीच्या पार्टमध्ये आहे, तर त्याचं आपल्याला इकडे काम नाही, फक्त आपल्याला अ अँड द हे समजून घेण्यासाठी आवश्यक होतं. तर यानंतर आपल्याला काही अपवाद सुद्धा बघायचे आहेत. अपवाद काय काय बघा, इथे एक्सेप्शन असं आपण त्याला म्हणतो की खेड असेल, रस्ते असतील, घर असेल, जेवण असेल, रोग असतील, कुठले आजार असतील, भाषा असेल, लँग्वेज, ज्ञानशाखा असतील, दिवस असतील, महिने असतील, यांच्या नावापूर्वी आपण द हे उपपद वापरत नाही. हे झाले याचे एक्सेप्शन. तर तुम्हाला सर्व बघा, व्हिडिओ लॉंग आहे, डिटेल आहे, यामुळे मला असा कुठलाच पार्ट ठेवायचा नव्हता जो तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे मी प्रत्येक गोष्ट विचार करून सर्व डिटेल यामध्ये टाकले. याचा चांगला अभ्यास करा आणि सेंटेन्स कन्स्ट्रक्ट करताना यू हॅव टू यूज ए अँड द इन अ पर्टिक्युलर वे. तुम्हाला परफेक्ट वेने यूज करायचं आहे. ओके, दॅट्स इट. हे झाला आजच्या व्हिडिओविषयी. आजचा व्हिडिओ आपला खूप महत्त्वाचा होता आणि हे समजून घ्या, याचा यूज पहा, कॉमन नाऊन, प्रॉपर नाऊन, याच्यातला डिफरन्स लक्षात घ्या आणि प्रॅक्टिस करा. ओके, तर आपण या ठिकाणी थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटू नवीन टॉपिकसह. अभ्यास करा. ऑल द बेस्ट.